आपला काय विषय चाललाय की आता भगवंताची प्राप्ती करण्याकरता बाकीचा काहीही भेद आड येत नाही. तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, विद्वान असा, अदानी असा, श्रीमंत असा, गरीब असा, या जातीचा असा, त्या जातीचा असा, काहीही आड येत नाही. याचं कारण आपल्याला 2 रविवार मी सांगितलं. माणूस आणि पशु याच्यामध्ये अतिशय महत्वाचा फरक आहे. हे सांगताना 2 रविवार सांगून आज सांगतो. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांची भाषा काय, सांगणं काय, आणि तुम्ही हे उत्क्रांतीमध्ये काय दडपली आहे, नाही का? तुम्हाला असं वाटेल अरे याच्याचा काही संबंध आहे का? असं आहे, ज्ञानाच्या 2 तऱ्हा आहेत. एक तऱ्हा बुद्धीनं जाणं, ती बुद्धी विवेचक असते, ती विवरणात्मक असते, अनालिटिक असते. आणि दुसरं प्रतिभेचं ज्ञान, ते असतं विधायक, कन्स्ट्रक्टिव्ह, सिंथेटिक. इंग्रजी शब्द सांगायचं कारण ते आधी कळेल म्हणून. बरं, तेव्हा एक उदाहरण घ्या. शंकराचार्यांना काय गणित येत होतं? त्या अल्जेब्रान बिल्जेब्रान काय त्यानं काय पायथागोरसचं थिअरम माहिती होतं. पण तुम्ही जर एखादं उदाहरण सोडवलं तर हे बरोबर आहे का चूक आहे सांगू शकतो. डॉक्टरांच्या बाबतीत असं होतं की समजा एक डॉक्टर आहे, अतिशय निष्णात आहे, आणि त्याने तपासलंय त्याला, आणि ते सगळे रक्त तपासा, थुंकी तपासा, आमचं तपासा, सगळं आणले रिपोर्ट. तर काय म्हणणार, हे असावं बुवा. बरं ते खरं ठरेल असं नाही. अरे पुष्कळ वेळा असं होतं, सगळं करून आल्यानंतर तुम्हाला काही होत नाही, म्हणजे काय, नाही का? पण सत्पुरुषाकडे जर आपण गेलात तर पाहिल्याबरोबर म्हणेल त्याला काय झालंय, त्याला कसं झालं काय झालं नाही सांगता येणार, काय झालंय सांगेल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिभेनं जे सांगितलं आहे ते जर शास्त्राने खरं ठरवलं नाही तर शास्त्र चूक आहे, ज्ञानेश्वर महाराज ठरवलं. आता मग काय झालं, आपण पाहिलं माणसामध्ये बुद्धी स्वतंत्र झालेली आहे. तुमची परिस्थिती काही का असे ना, तुमचे विचार स्वतंत्र चालू शकतात, आणि परमार्थाचा हा पाया आहे. प्रपंचामध्ये काहीही अडचणी असू दे, मला भगवंताचं स्मरण करता येणारच, यात शंका नाही. त्याच्याही पुढची पायरी मागच्या रविवारी सांगितली की जर बुद्धी स्वतंत्र झालेली आहे तर त्याच्याही पलीकडे मी माणसाचा स्वतंत्र आहे, आणि हा मी कोण आहे शोधून काढणं म्हणजे परमार्थ. बरं, हा मी वेगळा आहे का हो? ज्ञानी पुरुषाचं जाऊ द्या, मला तो अनुभव येतो का? आपण इथे इतके स्त्री पुरुष आहोत, मला आपण खरं सांगा, तुम्ही एखादी मागची आठवण सांगू लागलात. एक उदाहरण देतो मी. अगदी अगदी पहिली आठवण केव्हा, 3-4 वर्षाचं असताना, त्याच्या पलीकडे आपल्याला आठवत नाही. फार दुर्मिळ अशी माणसं ज्यांना की नाही 2 वर्षाचं 1.5 वर्षाचं आठवत. माझ्या बरोबर एक हे होते, मास्तर होते सायन्सचे, सोहनी म्हणून, त्यांचा भाऊ ICS होता बघा. तर त्यांना एक आठवण आली. काय झालं, वडील वारले होते, 2 भाऊ हे, आई माटंग्याला राहत. आईशी बोलताना म्हणाले, आई मी 2-2.5 वर्षाचा असताना पायरीवरून पडलो होतो का? कोण म्हणाले, तू इथे 3 दाखवलं होतं, तू पडलास, मग त्याला डॉक्टरकडे न्यावं लागेल ना. अरे तुला कसं, मला आठवलं म्हणाला. तुम्हा आम्हाला सामान्य माणसाला 4 वर्षाच्या आधीचं आठवत नाही. तुम्हाला जर संमोहन केलं, हिप्नोटाईज केलं तर मग आठवेल हो, पण साधा आठवत नाही. मला म्हणायचे काय, आपल्याला 4 वर्षाची आठवण तुम्हाला झाली. कोणाला झाली? तुम्हाला झाली. तुम्ही तेच राहिलात का? तुम्ही भाषा शिकला, शाळेत जाऊन परीक्षा पास झाला, तुमचं लग्न कायम झालं, मुलं बाळ झाली, ऑफिसमध्ये अधिकारी झाला, किती फरक झाला आहे.
देहामध्ये आणि मनामध्ये आणि माझ्यामध्ये अविद्वान असेल तो विद्वान झाला, अप्रसिद्ध असेल तो प्रसिद्ध झाला, सगळं फरक झाला. हा मी कोण? हा मी झोप गेले की गायब होतो, पुन्हा सकाळी हजर. हा बघा तुम्ही, म्हणजे माझ्यामध्ये दोन अनुभव आहेत, दोन मी आहेत. एक मी पाहणारा, तुम्ही जे अनुभव घेता जन्मभर तो पाहणारा, आणि दुसरा व्यवहार करणारा. तुम्हाला माहिती आहे ना, सरकारमध्ये दोन तऱ्हेचे अधिकारी असतात. एक आमचं करा म्हणणारे आणि दुसरे करणारे, त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणतात ना. तसा हा जो मी आहे काम करणारा, हा मी बनवलेला आहे. त्या मीच्या पलीकडे जो आहे त्याचं ज्ञान करून घेणं म्हणजे परमार्थ. तो कोण आहे, कसा वेगळेपणाने पाहतो, त्याला साक्षी असं म्हणतात. अरविंदांचं भाषांतर आहे, द विटनेस सेल्फ. आणि हा जो आहे ना, ते जर साधलं की नाही तर मनुष्य तयारच झाला. म्हणजे कसा की आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्या जसं मी तुमच्याकडे पाहतोय तसं तुम्ही स्वतःकडे पाहायला शिकणं, याचं नाव परमार्थ. तुम्हाला एक मी अभ्यास सांगितला होता, आठवतो का? मी करून सांगतोय तुम्हाला की समजा मला आज तसं साक्षीत्व नाही, पण तुम्ही असं केलं, सकाळी उठल्यानंतर समजा तुमचं नाव काहीतरी आहे, नारायणराव नाव आहे तुमचं, आणि उठल्यानंतर आता चला नारायणराव चूळ भरा, आपण स्वतःलाच म्हणायचं चला चहा प्यायला चला. तर गमत काय होते, एक 5 मिनिटं टिकेल, पण बायको म्हणाली चला चहा तयार आहे, आलो. अरे हा आलो कोण? काय तादात्म्य आहे बघा, नाही का? एक गंमत सांगतो. अरिस्टॉटल, तुम्ही म्हणाल हे ग्रीक लोकांची नावं तुम्ही काय घेता? मला फार प्रेम आहे ग्रीक तत्वज्ञानांचं. जगामध्ये 2च तत्वज्ञान टिकली आहेत, ग्रीक आणि दुसरं भारतीय, बाकीचे सगळे गायब झाले. तेव्हा अरिस्टॉटल ज्ञानियांचा ज्ञानी, त्याची मुलगी होती, एकच मुलगी, ती सुद्धा अतिशय बुद्धिमान होती, बापासारखी होती बघा. तेव्हा तिची एक गोष्ट मी आपल्याला सांगितलेली मागे, हा अलेक्झांडरचा गुरु, विद्यागुरु अरिस्टॉटल. तेव्हा ती जायची राजाकडे बापाबरोबर. तर राजाच्या म्हणजे फिलिप बाप त्याचा बायकोनी म्हणजे अलेक्झांडरच्या आईने, ती 14 वर्षाची होती पोरगी, तिला विचारलं, तू म्हणाली गालाला रंग लावण्याचं वापरतेस का? हे जुनच आहे बरं, काही नवीन नाही आहे. कारण एक शिल्प आहे एलोऱ्याला, वेरूळला, त्याच्यामध्ये एक बाई आरसा, दगड बर का सगळा, दगडामध्ये त्या आरशामध्ये चेहरा पाहते असं एक शिल्प आहे. तेव्हा तू कोणता रंग वापरतेस? तुझा गाल गुलाबी होण्याकरता, लाल नाही, लाल म्हणजे राग आहे, गुलाबी म्हणजे प्रेम आहे, तर गुलाबी होण्याकरता कोणता रंग वापरतेस? प्रश्न कसा आहे बघा मार्मिका. अरे काय उत्तर द्यावं तुम्ही? ती म्हणाली, आपला प्रियकर भेटल्यानंतर जी लालिमा येते गालावर तो रंग मी वापरते. अशी ती मुलगी. सांगण्याचा हेतू माझा काय आपल्याला तो निराळा आहे. तेव्हा त्या मुलीला अरिस्टॉटलने एकदा विचारलं की म्हणाली तुझ्या मनात काय आहे? तर ती काय म्हणाली की तुमच्या विद्येला शोभेल असं मला काहीतरी तुम्ही द्या. तेव्हा अरिस्टॉटलने उत्तर दिलं की तू स्वतः कोण आहेस याचा विचार कर, हे माझ्यापासून शिकून. किती हे आहे बघा धार्मिक. सांगण्याचा हेतू आपल्याला काय, माझं निराळ आहे की हा मी काढणं शोधून फार महत्वाची गोष्ट आहे. त्याला दुःख नाही. याचं कारण काय? याचं कारण पशुला मी नाही, माणसाला मी आहे. आवाज सगळा विषय आहे तो आजचा, म्हणून मी सांगतोय बरं. मला काही ग्रीक तत्वज्ञान तुम्हाला सांगायचं नाही. तेव्हा अरे मग तुम्ही हा जो जीवनाविषयी विचार करणार, या विचाराची सुरुवात कुठून करा? स्वतःपासून करा. बरं, स्वतःपासून सुरुवात करायची म्हणजे काय करायचं असा प्रश्न आला ना. मग असं आहे की माणसाचा जो मी आहे त्याची प्रधान लक्षणं काय, जी पशुच नाही ती याच्याजवळ आहे. माणसाला मीची जाणीव झाली, त्याच जाणीवेला 3 अंग आहेत. पहिला अंग असेल ना अहंकार,
मी आहे कुणीतरी, याला आपण व्यक्तित्व असं म्हणतो, पर्सनॅलिटी. आश्चर्य आहे बघा, हा जो शब्द आहे ना पर्सनॅलिटी, हा पर्सन पासून आहे. पर्सन, पर्सनॅलिटी. पर्सन शब्द लॅटिन मूळ पर्सोना असा आहे. तेव्हा काय असते, पूर्वी ग्रीसमध्ये नाटकं व्हायची. त्या नाटकामध्ये जी सोंग असायची ना, ते एखादी वाघाचं सोंग घेतलं तर वाघाचं चित्र कापडाचं किंवा कागदाचं तो तोंडावर घालायचा. मोहरम मध्ये नाही तो वाघ तशापैकी, बरं का. तर त्याला पर्सोना म्हणत. आत माणूस निराळा आणि वर ते वाघाचं तोंड. तेव्हा पर्सनॅलिटी म्हणजे खरा मी निराळा आहे, खोटा मी तो पर्सनॅलिटी. ऐकून ठेवा हो, नाही तर तुम्हाला कोण जबरदस्ती सांगणार आहे. माझ्या तावडीत सापडला पण ते तो सापडून झाला आपला. तर माणसाची पर्सनॅलिटी म्हणजे खरा तो नव्हे. मग अहंकार, आणि तो अहंकार इतका जबरदस्त आहे की भगवंताला जन्मभर बाजूला ठेवतो. सगळ्या परमार्थाचा प्राण असेल या अहंकाराला मारण्याचा. हो, म्हणून तर या कठोपनिषदामध्ये एक मंत्र आहे की जे अज्ञानी आहेत, अंधनतमः प्रविशन्ति, ते अज्ञानात अंधकारात जातात. पण जे ज्ञानी आहेत ते अधिक अंधारात जातात. किती गंमत आहे बघा. म्हणून समर्थ म्हणाले मनाच्या श्लोकात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. मला समजलं म्हणतो तो मूर्खच म्हणायचा. बरं, सांगण्यात हेतू काय आपल्याला, हा अहंकार. पशुला अहंकार नाही. बरं, तुम्हाला असं वाटतं का, एक कल्पना करा की एक कुत्रा आहे, कुत्री आहे, तिला 2 पिल्लं झाली. अलीकडचं काय, हम दो हमारे दो, त्यांना 4-4 होतात सोडून द्या, पण 2 झाले. एक श्रीमंताने घेतलं, एक गरीबाकडे गेलं. पुढे 2-4 वर्षांनी भेटले 2 जण. पिल्लं, कसं काय रे, तुझं कसं काय चाललंय? मी आरामात आहे, खातो पितो, गाडीतून फिरायला जातो. म्हणे त्याला नाही, मी नाही त्याला. तुमचा अहंकार आहे ना, एखाद्या ह्याच्यामध्ये खालच्या पदावरून वरचं पद मिळालं, बरं का, जायची नसतानाच मिळायचं, तेव्हा गडबड सडबड करून मिळालं, ऑफिसर झाला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर काय गंमत आहे बघा. आता रिझल्टचा काळ आलेला आहे ना, आदल्या दिवशी तुझे काय होते कोणाचं, काय होते कोणाचं, दुसऱ्या दिवशी BA झाल्यानंतर ग्रॅज्युएट झालो मी. अरे आदल्या दिवशी काय तर आज काय झालं. तसं ऑफिसरचं आहे, लग्नाचं तसंच आहे, बरं का. आज ब्रह्मचारी, उद्या गृहस्थ. तसंच याचा ऑफिसरचं आहे. क्लार्क असतो, ऑफिसर झाल्यानंतर त्याची तेल वगैरे तुम्ही नाही का. काय हा अहंकार, या अहंकाराचा चमत्कार विलक्षण आहे. बर, दुसरं काय आहे, अहंकार म्हणणं म्हणजे भेद आला. त्याला इंग्लिशमध्ये इंडिव्हिज्युअलिटी असं म्हणतात. ते व्यक्तित्व निराळच. मग व्यक्ती म्हणजे निराळा. व्यक्ती शब्द व्यक्त होणं, प्रगट होणं. तर जे अव्यक्त आहे ते व्यक्त होऊन घ्या. अव्यक्त सामान्य आहे, व्यक्त विशेष आहे. म्हणून भगवंत सुद्धा जेव्हा व्यक्त होतो त्या सगुणात येतो, म्हणजे तो माणूस करतो. त्याला मीपणा येतोच, त्याशिवाय राहणारच नाही. गीतेमध्ये सगळं आरंभापासून शेवटपर्यंत भगवंतांनी मी शब्द वापरला. बघा, आपण सांगण्याचा हेतू काय, तर या मीला, हा या अहंकाराला पहिली जर जाण असेल, जाण तर कालाची जाण आहे. काल पशुला नाही. पशुला कधी कळतंय की आता आपण म्हातारे झालो, आपल्याला एवढी पुल्य झाली आहे, आता वानप्रस्थान शिकवायला पाहिजे आहे त्याला. माणसाला बरोबर आहे. काळ काय करावं, रात्रभर झोप आली नाही. अरे का, म्हणजे शेजारी काहीतरी नाटक चाललं होतं आमचं. काळाचं भान हे माणसाला पाहिजे. काळाची गंमत सांगतो आपल्याला. काळ कसा आहे, काळ एकटा नाही. तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजाला काळ आहे. म्हणून तुमचं जीवन समकालीन लोकांशीच असतं. समजा तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे, काय मेलेला कोणी लग्न करताय का भविष्यात जन्माला येईल त्याचं लग्न करतात? जो आज आहे त्याचाच. बरं, ते समकालीन कसे आहेत, नाना तऱ्हेचे लोक असणार. सत्व रज तम हे यांचं, कोणाचं सांख्यांचं वर्गीकरण.
अलीकडे मी ऐकतो बुवा, घर बसल्या आपलं वर्तमानपत्र येतं तसं नवरा म्हणतो, हा एवढी शिकली आहेस म्हणजे नुसतं काय प्रपंच करायचा, हे म्हणजे करिअर कर म्हणाले. म्हणजे घराच्या नावाने भाऊ, मग काही नाही, घर वेळी काही नाही मग दोघांनी. आणि अलीकडे मला लोक सांगतात अशी एक पद्धत निघाली आहे की नवरा बायको नोकरी करणार, मुलबाळ एखाद दुसरं असलं नसलं तोपर्यंत मग दर आठवड्याला कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं असं आहे बुवा. आणि तिथे काय असतं, मी विचारलं, साधा घरी 4 आण्यात होणारा चहा तिथे 4 रुपये द्यावे लागतात, पण खुशीने देतो, पण चेंज नाही का. काय मी हे सांगत असताना मी कोणाची निंदा करीत नाही, जीवन सांगतोय तुम्हाला. आपलं काय ठरलंय, जीवनातून तत्वज्ञान निर्माण झालं पाहिजे. तुम्ही पुस्तकाचं काय करता, जीवन. अरे पण त्याचं समाधान आहे का, नाही, पण जीवन बघा. तेव्हा कालाचं भान म्हणजे समकालीनांशीच आहे. समजा तुमच्या मुलाला मुलगी पाहिजे तर तुम्ही कुठे शोधाल, तुम्हाला असं समजा देश नाही, धर्म नाही, आमचं नाही, तमकं नाही, चांगली मुलगी पाहिजे, तुम्हाला मिळेल, खात्री आहे. काल हा इतका विलक्षण आहे सांगतो. समजा चांगली मुलगी मिळाली, ती बिघडणार नाही कशावरून, अतिशय सुंदर आहे, आणि देवी आल्या तर, किंवा काही रोग झाला तर काय कराल. तेव्हा काल हा माणसाच्या ताब्यात नाहीच आहे. समकालीन लोक जे आहेत ते शासन संस्था चालवतात, आर्थिक पद्धती निर्माण करतात, धर्माचं परिवर्तन करतात. जे समकालीन आहेत त्यांच्याशी संबंध. मग काय शिकायचं, परमार्थाच्या दृष्टीने सांगून ठेवतो, तक्रार करायची नाही. समजा अहो काय खरे जे चांगले असतात असे, आता मला सांगा, लोकमान्य टिळक एवढे थोर होते ना, बरं का, तेव्हा त्यांची मुलं तुम्ही पाहिली तर एवढ्या जगप्रसिद्ध विद्वान माणसाच्या पोटी अशी मुलं येणं, याला आता काय उत्तर आहे. म्हणून नाही, आणखी 1-2 उदाहरणं सांगतो. आपल्या भारतरत्न ही पदवी आहे ना, सगळ्यात उच्च पदवी, त्याच्यामध्ये डॉक्टर भगवान दास म्हणून बनारसचा एक अतिशय विद्वान म्हणतो, त्याला पहिल्यांदा मिळाली. त्याचा मुलगा श्रीप्रकाश, मुंबईचा गव्हर्नर, त्याला 2 मुलं, त्यातला एक चांगला आणि दुसरा मंदबुद्धीचा. त्याला उत्तर काय बघा. काल कसा आहे, समकालीन जे मी म्हणतोय ना, माझा प्रोफेसर होता तत्वज्ञानाचा, 2 गोष्टी सांगतो त्याच्यात. सील म्हणून बंगाली होता, तर त्याची आई लवकर वाढली, ते 2 भाऊ. तेव्हा त्याचा बाप फार मोठा, म्हणजे सहज सांगतो, हंटर कमिशन म्हणून पहिलं एज्युकेशन कमिशन नेमलं ब्रिटिश सरकारने, त्याचा हा मेंबर होता, इतका विद्वान सर ब्रजेंद्रनाथ सिंग. तर तो विवेकानंदांचा क्लासमेट, ऐकण्यासारखं BA मध्ये. सर एक गोष्ट आठवून सांगतो, तर त्यांच्यामध्ये बंगाली लोकांमध्ये लग्न लवकर व्हायची मुलांची, 20 वर्ष झाली की लग्न. तेव्हा असं कोणाचं लग्न झालं, त्यात याचंही लग्न झालं. तेव्हा विवेकानंद काय म्हणाले, ते नरेंद्र होते ना, बरे का, ते म्हणाले, अरे इतके लवकर लग्न करतोस, लेका भ्रष्ट झाला असतो. तर पुढे काय म्हणाले, जर भ्रष्ट व्हायचं तर उपनिषद वाचून भ्रष्ट हो, लग्न करून काय भ्रष्ट होतो म्हणे. आता विवेकानंद म्हणजे आवर काम होता, बी करप्टेड बाय द उपनिषद इन्स्टेड ऑफ बीइंग करप्टेड बाय मॅरेज. सील सांगायचं म्हातारा ऋषीसारखा होता बघा, गाडी बिडी पांढरी असत, छान होता. सांगण्याचा हेतू काय, त्याचा मुलगा तो 16व्या वर्षी इंग्लंडमध्ये गेला, ते 2 भाऊ गेले तिथे. तर तिथे एक फ्रेंच मोठा हा होता पेंटर, चित्रकार, तो याला भेटायला यायचा सर ब्रजेंद्रनाथला. तेव्हा त्याची मुलगी बरोबर असायची, की ज्याशी याचं लग्न झालं माझ्या प्रोफेसरचं. बाई म्हणजे इतकी पतिव्रता सात्विकी, आधी सुंदरच होती, गोरीपान सांगू. तर मी तिला काय विचारलं एकदा, माझ्यावर त्याचं अतिशय प्रेम होतं म्हणूनच मी बोलू शकलोय, की म्हणलं तू याच्याशी लग्न केलंस कसं. तर ती काय म्हणली, इट जस्ट हॅपन्ड. आता काय उत्तर आहे हे, घडलं म्हणाले. अरे घडलं म्हणजे काय, मी म्हणाली उत्तर नाही का, नो आन्सर म्हणे, त्याला उत्तर नाही, काय घडलं बरं का. सांगण्याची गंमत पुढे आहे. असं जेव्हा जगाकडे पाहावं त्यावेळेला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या जीवनात घडतात, या काळाच्या ताब्यात असल्या पाहिजेत.
म्हणून कालोस्मी लोक क्षय कृष्ण. भगवान कालाला जे म्हणतात अरे सगळं कालाच्या अधीन आहे, त्याचा अर्थ आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एच.जी. वेल्स ऐकून ठाऊक असेल आपल्याला, ज्याने पहिला जगाचा इतिहास लिहिला, वर्ल्ड हिस्ट्री. काय त्याची बुद्धी, मोठा कादंबरीकार होता बरं का तो. द शेप ऑफ थिंग्स टू कम त्याचा एक सिनेमा होता. म्हणजे सायन्स वाढता वाढता काय परिस्थिती येईल त्याचा हे होतं. त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिनने काम केलेलं होतं. बरं झालं, सहज आठवलं म्हणून सांगतोय, गोष्टच ऐकून ठेवा. तर काय ना, त्यांनी असं सीन आहे त्यामध्ये, त्या सिनेमामध्ये, की तुम्ही तोंड धुतलं सकाळी, खुर्चीवर बसायचं आणि एक मशीन लावायचं. त्या मशीनला ब्रश, तो ब्रश येतो आणि तुमचे दात घासतो बरं का. मग एक भांडं येतं, पाण्याची चूळ भरायची बरं. तर काय झालं, दूध दात घासले मशीननी, चूळ भरली मशीननी. आता टिपायचं तर ते जे मशीन आलं ते बंदच होईना, सारखं तोंडावर आपल्याला लागलं. असं चार्ली चॅप्लिन असतो, विनोदाचा राजा असतो लेखाचा. अशा की गंमत आठवते, मी पाहिले ना सिनेमा. तेव्हा सांगण्यात येतो काय, हा वेल्स त्याने त्याचा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, द सायन्स ऑफ लाईफ. द ज्युलियन हक्सले म्हणे फॉरेस्ट मनुष्य, हा आणि त्याचा मुलगा, या तिघांनी तो ग्रंथ लिहिला. काय तो ग्रंथ आहे, आता आउटडेट झालं कारण सायन्स पुष्कळ वाढलं. त्याच्यातलं शेवटचं जो चॅप्टर आहे ना, दी बॉर्डरलँड ऑफ सायन्स, त्याच्यामध्ये पिशाच्यांची चित्र दिलेली आहे, फोटोग्राफ दिलेले आहेत असा. तर इंग्लंडमध्ये काय आहे, मी कालाचं सांगते बरं का आपल्याला, मनुष्य किती कालाधीन आहे तो. इंग्लंडमध्ये जशी भारतरत्न पदवी भारतातली, तसं OM म्हणून पदवी आहे तिची, ऑर्डर ऑफ मेरिट. ती ज्याला मिळाली ना तो ब्रिटिश लोकांमधला सर्वश्रेष्ठ असा बरं का, भारतरत्नासाठी. तर एच.जी. वेल्स इतका विद्वान, इतका प्रसिद्ध कादंबरीकार आमकान तमका, तर ते राणीचे ते हे आले वाढदिवस किंवा राजाचे, म्हणजे वर्तमानपत्र डाळ घ्यायची पाहायचं, आपलं नाव आलंय का, आपलं नाव आलंय का, आपलं नाव आलंय का. तेव्हा हक्सले त्याला म्हणाला, ज्युलियन त्याच्या बरोबर काम करणारा, अरे काय वेळ लागले तुला, तुझ्यापेक्षा किती श्रेष्ठ लोक आहेत. तेव्हा तो काय म्हणाला, टाइम इज सुप्रीम, कालाधीन आहे सगळं. कसं आहे बघा. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तातडी चालत नाही, योग्य वेळ आल्याशिवाय कार्य होत नाही. ही गोष्ट खरी आहे. काय माणसाचं समकालीनच करणार की नाही हो सगळं, नाही का. आपण आता ते सरकार विरुद्ध का ओरडतो, समकालीन लोक करतील ते व्हायचं, नाही का. तुमच्या हातात नाहीच आहे. अरे साधी गोष्ट आहे, पूर्वी आपल्याकडे, पूर्वी म्हणजे 50-50 वर्षापूर्वी 2-2 पिढ्या नोकर चाकर घरी असायचे. आता 2 दिवसां 2 महिन्याने टिकत नाही, नवीन माणूस येतो. काय असेल मला सांगा कालाचा हा प्रभाव. तर कालाधीन असणं पहिली गोष्ट. जे घडतं त्याला उत्तर काय, तत्वज्ञान इथे येतं बघा. जे घडतं तुमच्या जीवनात याला उत्तर काय आहे. मुलगा चांगला असावा, ऍक्सिडेंटने मरून जावा, आपल्याला अपेक्षा असाव्यात मुलाविषयी, त्या एकदम भ्रष्ट होऊन जाव्या, आपल्याला कधी न होणारा रोग आपल्याला व्हावा, पैशाचं नुकसान नाही ते व्हावं, भलता प्रसंग यावा. उत्तर काय आहे, हे जसं वाईट तसं चांगलं सुद्धा. मूर्ख माणसाचे मुलगा एकदम केवढा तरी मोठा होऊन जातो. काय असेल मला सांगा. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो बरं का. ही हरिनारायण आप्त्यांनी आपल्या करमणूक मध्ये विनोद म्हणून दिलेली आहे. एक ICS माणूस होता, महाराष्ट्रीय ICS. त्या काळी ICS म्हणजे काय हो, अलीकडचे ते स्वस्त झाले तर संप करतात लेखाचे, हे जाऊ द्या IAS लोक. पण त्या काळी ICS म्हणजे फार मोठी माणसं. तेव्हा एक ICS मनुष्य आपल्या रजा घेऊन घरी आला. तेव्हा तो बागेला पाणी घालीत होता. तेव्हा ICS एवढा मोठा माणूस, तेव्हा ती लहान चड्डी घातलेली आणि ते झारी घेऊन पाणी घालीत होता. एक मोठ्या माणसाची बायको त्याच्या बायकोला भेटायला आली तेवढ्यात बरं का. तेव्हा आल्यानंतर तो पाणी घालताना पाहिल्यावरती, काय रे म्हणले, यांच्या घरी नोकर असता. होय म्हणाला. बरं का. किती दिवस आहेत ते म्हणलं, 20 वर्ष तरी झाली असतील यांच्या घरी आहे बरं का. तेव्हा काय पगार येशील, 2 वेळचं अन्न
आणि 4 गोड शब्द, एवढंच माझं हे आहे म्हणाला. बरं का? नाही, सांगण्याचा हेतू काय, काळ कसा आहे हा विचार करा आपण. त्याला अशा तऱ्हेला त्याला तोंड द्यावं लागलं काळाचा परिणाम. तर मग काळाचं महत्व काय आहे? आता थोडं वेगात आपल्या तत्वज्ञान सांगतो. वस्तूचं जे लक्षण असतं ना, प्रधान लक्षण, त्या लक्षणावरून बाकीचे त्याला गुण येतात. त्याला तर्कशास्त्रामध्ये डिफरेन्शिया असं म्हणतात. उदाहरण सांगतो, माणूस आहे, माणसाचा प्रधान गुण काय? विचार. मॅन इज ए रॅशनल ॲनिमल. तर रॅशनल म्हटल्यानंतर विचार करणारा प्राणी, विचारशील प्राणी, त्याच्यातून जे गुण येतात ते सगळे गुण असतात, पण प्रधान गुण नव्हे. मग उदाहरण काय? माणूस घरे बांधतो, माणूस सुसंस्कृत होतो, माणूस ग्रंथ लिहितो, हे सगळे जे गुण आहेत ते गौण आहेत, पण मुख्य बुद्धी आहे. याच्याही पेक्षा आणखी त्याला गुण असतात काही, त्याच्या बुद्धीशी संबंध असतो नसतो आहेत नाही. उदाहरणार्थ तुम्ही जे कपडे घालता त्याला ऍक्सिडेंट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आपला ऍक्सिडेंट शब्दाचा अर्थ निराळा आहे, बरं का? ऍक्सिडेंट म्हणजे ती बाई कसं म्हणजे इट जस्ट हॅपन, झालं आपलं लग्न. तर तसं उदाहरणार्थ तुम्ही ज्या घरात राहता ते सोडता येत नाही, सध्या ऍक्सिडेंटच आहे तो. तुमच्या शरीराचा रंग, तुमची उंची, तुमचे नातेवाईक सगळे ऍक्सिडेंट्स आहेत. तसं लग्न सुद्धा ऍक्सिडेंट आहे. कोणाशी गाठ पडायची ह्या ऍक्सिडेंट आहे. बरं, का ऍक्सिडेंट आहे? कारण हे विश्व जे आहे यामध्ये ज्या घटना घडतात त्याच्या मागे एक डिझाईन आहे, एक योजना आहे. त्या योजनेप्रमाणे गोष्टी घडीत जातात. त्याला आपल्याकडे प्रारब्ध म्हटलेलं आहे. तेव्हा ते का घडतं, कसं घडतं याला उत्तर नाही. एखाद्या माणसाला, तो हा होता ना आपला राष्ट्रपती व्ही गिरी, वराहगिरी, व्यंकटगिरी, त्याला 9 मुलं होती आणि संतती नियमन सभेचा अध्यक्ष 9 पोरं त्याला. मला वाटतं सध्या ते लालू आहे त्यालाही अशीच पुष्कळ पोरं आहेत नाही का? आता हे ऍक्सिडेंटच नाही का? याला उत्तर नाही. अहो असं होतं, एखाद्याची बायको काय हुशार विद्वान सगळे असते आणि एखादीचा नवरा पाहिले तर बावळटच असतो. अरे तुला ही बायको मिळाली कशी? हे उत्तर नाही. हे माझं म्हणणंच हेतू आहे. माणूस कालाधीन आहे. अगदी का असं घडतं? तुम्हाला ज्या नोकऱ्या लागतात, तुम्ही मुंबईत येता पहिल्यांदा आणि लागे नोकरी कुठे? अरे इथेच का तुला नोकरी? इट्स जस्ट अन ऍक्सिडेंट. काय त्याला उत्तर नाही. आधी तुम्ही इथे येता का? तिथे मग तुमचं भाग्य झालं येतं का? काय याला उत्तर आहे? म्हणून काळ. काळ कोणता? माणसाच्या जीवनावर ज्याचं स्वामित्व आहे तो काळ. दुसरं अवकाश, स्पेस, जागा. तुम्ही कुठे राहावं, कसं राहावं, परिस्थिती बाजूबाजूची काय असावी, घर कसं असावं तुमच्या हातात नाही. मुंबईला सध्या तुम्ही भाव पाहताना आपण कधी ऐकलंय का हो? 40-40 लाख रुपये घराला लागतात म्हणे. काय आहे? काही कुठे सीमा आहे का? काय आहे? काय आहे नाही का? किंबहुना पुष्कळशी लग्न अशी आढळून राहिले, जागा नाही राहायला म्हणून लग्न आढळून राहिलेली आहे. पाहता ना तुम्ही. बरं, वाऱ्यावर काय आपण जात नाही नाही का? म्हणजे जागेची मर्यादा सुद्धा ती सुद्धा माणसाच्या हातात आहे. पण माणसाला जागेचा विचार करावा लागतो. तिसरी गोष्ट असेल तर कार्यकारण भाव. पशुने असा कधी विचार केला नाही किंवा मला कॅन्सर झालाय, काय कारण यायचं? तुम्ही त्याला व्हेटरनरी डॉक्टरकडे न्या हो. त्या कुत्र्याला काही त्याची जाणीव नाही. पण माणूस म्हणतो काय करावं, हे झाले, कसं झालं, काय झालंय, अमकं झालं आणि तमकं झालं. त्याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. कार्यकारण भावाशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे. आणि सांगून ठेवतो, ज्याला खरं कारण कळलं तो सत्पुरुष. हे जे विश्व आहे हे तुझं माझं नाहीये, तू मी निर्माण केलेलं नाही. मी आमच्या वेळेला जन्माला यावं, आमच्याच्या पोटी यावं, इट्स जस्ट अन ऍक्सिडेंट. झालंय. अरे ऍक्सिडेंट नाही, असं आहे 10 ऍक्सिडेंट झाले त्याला नियम असतो. तर्कशास्त्र म्हणतं 1 नाही 2 नाही, जिकडे तिकडे जर तुम्हाला असं दिसायला लागलं घटना घडतायत त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की त्याला योजना आहे मागे. सांगण्यात हेतू काय आपल्याला की या 3 गोष्टी माणसाच्या जीवनाचं जाळं विणतात. जाळं
तेव्हा आजचा विषय असा आहे की जेव्हा भगवंताचा विचार आपण करतो, भक्ती